पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहार प्रकरणावरून शिंदे गटाच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याविरुद्ध आरोपांची राळ उडवून दिली आहे। या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपकडून धीरज घाटे आणि गणेश बिडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन रवींद्र धंगेकरांना लक्ष्य केलं। बांगलादेशातील कट्टरपंथी गटांनी देशातील संसदीय निवडणुकांपूर्वी भारत विरोधी वक्तव्य आणि अल्पसंख्याकांवर हल्ले चढवलेत। कट्टरपंथीयांनी इस्कॉनवर बंदी घालण्याची आणि त्याला भारतीय एजंट म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे। बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान नितीश कुमार यांच्या जेडीयू यानं महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे। पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल त्यांनी 11 नेत्यांना पक्षातून काढून टाकले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्ती असलेले उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये सर्वसामान्य करदाते आणि गुंतवणूकदार यांचा पैसा असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळातील म्हणजेच LIC मधील $3.9 अब्ज एवढ्या निधीची थेट गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव सरकारी अधिकाऱ्यांनी तयार करत त्याला मान्यताही दिली आहे। काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे, मात्र गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या दरात घसरण दिसून आली आहे। सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता, पण आता 4 दिवसात 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 7,000 रुपयांची घसरण झाली। शक्तीपीठ महामार्गाला होणारा तीव्र विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतल्याचं चित्र आहे। सर्वाधिक विरोध करणाऱ्या कोल्हापूरसह सांगली व सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गात आता बदल होण्याची शक्यता आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने बेकायदेशीरपणे बांधकाम पाडल्याचा आरोप करत बेनिक्रे येथील शिक्षक शंकरराव रामशे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला। झारखंडमधील चाईबासा सदर रुग्णालयात थॅलेसेमियाग्रस्त 5 मुलांना HIV संक्रमित रक्त चढवलं गेलं। ही घटना समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिले। इचलकरंजीत पोलिसांनी मोठी कारवाई केली। कुख्यात SN गँगच्या 6 सदस्यांवर मकोकाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या गटावर गुन्हेगारी कारवायांमुळे कठोर पावले उचलली। भारत सरकारच्या महसूल विभागाने 24 ऑक्टोबर 2025 रोजी एक नवीन सीमा शुल्क अधिसूचना क्रमांक 45/2025 जारी केली आहे, ज्यामध्ये सरकारने सीमा शुल्क नियमांमध्ये मोठे बदल केलेत आणि 31 जुन्या सीमा शुल्क अधिसूचना एकाच एकत्रित अधिसूचनेत विलीन केल्यात।